चिमूर तालुका के नेरी की रहने वाली कुसुम अरुण उकुंडे कलोधी पुलिस स्टेशन के तहत सावरगांव बढ़ोना मार्ग से गुजर रही थी। तभी 17 मई 2024 को सावरगांव बढ़ोना मार्ग पर दुर्घटना का शिकार हो गई, जिसमें कुसुम उकुंडे की मौके पर ही मौत हो गई। घटना की जानकारी तलोधी पुलिस को दी गई। इस मामले संदर्भ में एक पत्र परिषद ली गई और इस मामले की जाँच करे, अन्यथा पूरे परिवार के साथ पुलिस अधीक्षक कार्यालय चंद्रपुर के सामने आंदोलन किया जाएगा। ऐसा इशारा मृतक के बेटे किशोर उकुंडे ने पत्रकार परिषद में दिया है। पत्रकार परिषद में पूर्व जिला परिषद सदस्य विलास डांगे, पूर्व शिवसेना उप तालुका प्रमुख तानाजी सहारे, किशन कामड़े, सामाजिक कार्यकर्ता और मृतक का बेटा किशोर उकुंडे और विनोद उकुंडे उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में ली गई पत्रकार परिषद में आरोप करते हुए किशोर उकुंडे ने क्या मांग की। माझ्या आईला हार्वेस्टरच्या धडकेने ठार झाली आणि जागीच मृत्यू झाला आणि पोलीसवाल्यांनी हे पैशापोटी त्या गाडीवाल्याकडून की पैसे घेतले आणि त्या पैशापोटी यांना केस दाबण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे मी यांची तक्रार माननीय SP साहेबांकडे केली आहे आणि त्या तक्रारीचं जरी निवारण होत नसेल किंवा तिथून जर मला न्याय नसेल मिळत तर मी माननीय SP साहेबांच्या ऑफिस समोर माझा कुटुंब घेऊन मी आंदोलनाला बसेल असं मी ह्या ठिकाणी बोलतो। आणि परत त्यांनी ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या स्कूटीवाल्याला आणि हार्वेस्टरवाल्याला त्या रात्रीच त्यांना सोडण्यात आलं, ना त्यांना कोर्टात हजर केलं, ना गुन्हे दाखल केले आणि काही नाही केलं। हा असा जो प्रकार घडला आहे, मी तो SP साहेबांना मी त्या याचं कागदपत्री मी मार्फत त्यांना तक्रार केली आहे। स्वयं उन्हीं की जुबानी